विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येशल मराठीच्या नवीन पाठाला आपण सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी आपण 2 पाठांचा विचार केलेला आहे. पहिला पाठ आहे ससिक रक्षण. या पाठाचे लेखक माहिम भट. त्यानंतर दुसऱ्या पाठाचा आपण विचार केलेला आहे साहुकार म्हणजे राज्याची शोभा. या पाठाचे लेखक रामचंद्र पंत अमात्य आहेत. या 2 पाठांचा विचार केल्यानंतर आज आपण तिसऱ्या पाठाला आपण सुरुवात करत आहोत. तिसऱ्या पाठाचं नाव आहे भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. या पाठाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. पुन्हा एकदा मी पाठाचं नाव सांगतो. तिसरा पाठ भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. या पाठाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मुलांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सर्वांना सुपरिचित अशा प्रकारचं नाव आहे. आपल्या देशातलं एक महत्त्वाचं नाव, एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहतो. मुलांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच देशाचे रहिवासी आणि आपण सुद्धा याच देशाचे रहिवासी आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी जे काही योगदान दिलेलं आहे ते योगदान म्हणजे अतुलनीय आहे. त्यांची तुलनाच करता येत नाही. अशा प्रकारचं योगदान, अशा प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाप्रती त्यांनी अर्पण केलेलं आहे. म्हणूनच जी मोठी माणसं आहेत, त्यांचं मोठे व्यक्तिमत्व आहे, स्वतःसाठी न वेळ घालवता, न खर्च करता, स्वतःसाठी न झगडता, देशासाठी, समाजासाठी झगडणाऱ्या, झुंजणाऱ्या माणसाचा पाठ, व्यक्तींचा पाठ, लेखकाचा पाठ अभ्यासक्रमामध्ये ठेवला जातो. यासाठी ठेवला जातो विद्यार्थ्यांनी यांच्या प्रत्येक मूल्यांपासून, प्रत्येक विचारापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि काही ना काही स्वतःसाठी तरी काहीतरी केलं पाहिजे आणि देशासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. ही माणसं देशसेवा, समाजसेवा का केलेली असावी याचाही विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. या तिसऱ्या पाठाचं नाव आहे भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. अतिशय सुंदर, विद्यार्थ्याच्या जीवनाला, मनाला, विचाराला अचूक अशी कलाटणी देणारा पाठ म्हणजे हा तिसरा पाठ आहे. भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहात. तुम्ही राजश्री शाहू महाविद्यालय परभणी येथे प्रवेश घेतलेला आहात. बाकीचे इतर विद्यार्थी वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले आहेत. सर्वांचं शिक्षण हे विद्यापीठांतर्गत सुरू आहे आणि ते विद्यापीठ म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पाठ लिहिलेला आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठाचा आपण विचार करत आहोत, तो पाठ म्हणजे भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. आता तुम्ही विचार करा, कल्पना करा. भावी जीवनाची उभारणी, भावी जीवनाची जडणघडण कुठे होत असेल तर मुलांनो विद्यापीठात होत असते. कोणताही व्यक्ती घ्या तुम्ही, एखादा डॉक्टर घ्या, एखादा इंजिनियर घ्या, एखादा फूड सायन्सचा विद्यार्थी घ्या किंवा एखादा तहसीलदार घ्या, कलेक्टर घ्या, BDO घ्या, कुठलाही घ्या, STI घ्या, PSI घ्या, जे क्लास 1, सुपर क्लास 1, क्लास 1, क्लास 2
जे जे अधिकारी झालेले आहेत, मोठ्या मोठ्या उच्चपदस्थ खुर्चीवर जे रुजू झालेले आहेत, ही सर्वच माणसं, ही सर्वच मंडळी कोणत्या ना कोणत्या विद्यापीठाची डिग्री घेतलेली आहे मुलांनो. आपलं जीवन सुजलाम सुफलाम जर बनवायचं असेल, सुखकर करायचं असेल आणि समृद्ध आणि आनंदमय जीवन जर जगायचं असेल तर विद्यापीठाच्या डिग्रीशिवाय तरुणोपाय नाही. पहा तुम्ही, 8वी 9वी पर्यंत शिक्षण घेतलेला व्यक्ती पहा, 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी पहा, विद्यार्थिनी पहा, आणि एखादा डिग्री घेतलेला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पहा. दोघांच्या जगण्यामध्ये, दोघांच्या वागण्यामध्ये, दोघांच्या व्यवहारामध्ये, दोघांच्या संवादामध्ये पहा जमीन आसमानचा फरक तुम्हाला दिसून येईल मुलांनो. 10वी पर्यंत आणि 12वी पर्यंत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासारखे राहून गेलेल्या आहेत, सुटून गेलेल्या आहेत, विसरलेल्या आहेत, आणि 12वी पर्यंत जेव्हा शिकता शिकता संस्कार होता होता जी काही जागा तुमची कोरी आणि करकरीत राहिलेली आहे मुलांनो, ती जागा भरून काढण्याचं ठिकाण म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण आहे, लक्षात घ्या. परंतु महाविद्यालयीन शिक्षण अमावस्या पौर्णिमेला जर तुम्ही घेण्याचा प्रयत्न केलात तर ते तुम्हाला त्यातून काहीच मिळणार नाही. कारण महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे तुमच्या जीवनातला शेवटचा क्षण आहे, शेवटचा सुवर्ण क्षण आहे. ज्या काही तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा राहून गेल्या असेल, अपूर्ण राहिल्या असेल, त्या पूर्ण करण्याचं ठिकाण आणि जीवनाला आकार आणि उकार देण्याचं आणि कलाटणी देण्याचं ठिकाण म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण आहे. आता तुम्ही विचार करा, महाविद्यालयीन शिक्षण किती महत्त्वाचं आहे. महाविद्यालयीन शिक्षण इतकं महत्त्वाचं असेल तर विद्यार्थी किती महत्त्व देतात हे इथं चुकतात. महाविद्यालयीन शिक्षणाकडे विद्यार्थी दुर्लक्ष करतात. 10वी पर्यंतच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष देतात, 12वीला फार महत्त्व देतात, 10वी आणि 12वीला विशेष अशा प्रकारचे लक्ष देतात. 10वीचं वर्ष आहे बरं का, 12वीचं वर्ष आहे बरं का. अरे बाबांनो, 10वी आणि 12वीपेक्षा विद्यापीठाचं शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण फार मोठं आहे. तुमच्या जीवनातला तुमच्या जीवनातला सर्वोच्च क्षण, तुमच्या जीवनाची शेवटची डिग्री, तुमच्या जीवनातील शेवटची पदवी म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण आहे. आणि नेमकं तुम्ही इथंच पळता 10वी पर्यंत पळता, 12वी पर्यंत पळता, 12वीच्या नंतर पूर्णपणे तुमच्या पळण्याला पूर्ण विराम देता. 12वी पर्यंत शिक्षण म्हणजे सर्वस्व नाही हे लक्षात घ्या. खरं शिक्षण तर महाविद्यालयीन शिक्षण आहे, लक्षात घ्या. 10वी पर्यंतच्या शिक्षणाला, 12वीच्या पर्यंतच्या शिक्षणाला मर्यादा येतात. एकच पुस्तक वाचलं पाहिजे, फक्त एकच टेक्स्टबुक असते, त्याबाहेर तुम्हाला जाता सुद्धा आणि मर्यादा येतात. परंतु महाविद्यालयीन शिक्षणाच्या वाचनाला, अभ्यासाला सगळं काही खुलं आयाम असतं मुलांना. अथांग असा समुद्र असतो. एक पुस्तक अजिबात नसतं. तुमचे वाचनाची, अभ्यासाची जेवढी क्षमता आहे, जेवढी कार्यक्षमता आहे, जेवढी आवड आहे, जेवढी रुची आणि अभिरुची आहे, तेवढी तुम्ही पूर्ण करू शकता. अथांग महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे अथांग असा समुद्र आहे, महासागर आहे मुलांना. जेवढं तुम्हाला खोल जाता येईल तेवढं तुम्ही जाऊ शकता. इथं अजिबात मर्यादा नाही. तुमच्या वाचनाच्या कक्षा जेवढ्या समृद्ध आणि विपुल आणि प्रगल्भ करता येईल तेवढ्या समृद्ध करण्याचं ठिकाण म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त विद्यार्थ्यांसाठी सांगितलेलं आहे. भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. आपण कुठेतरी 10वी पर्यंत शिक्षण घेतो, काहीतरी छोटं मोठं एखादा डिप्लोमा करतो आणि आपण आपल्या शिक्षणाला पूर्णपणे स्टॉप देतो मुलांना. खरं जीवन 10वी पर्यंत नाही, 12वी पर्यंत नाही मुलांनो. खरं जर शिक्षण जीवन जर असेल तर महाविद्यालयीन शिक्षण घेतल्याशिवाय शिक्षणाचा अर्थच कळणार नाही मुलांना. शिक्षणाचा अर्थच कळणार, जगण्याचा अर्थच कळणार नाही. समाज व्यवहाराचा दृष्टिकोन सुद्धा तुमच्या लक्षात येणार नाही. या सर्व जाणीवा जर सशक्त आणि समृद्ध करायचा असेल तर भावी जीवनाची उभारणी हे विद्यापीठामध्ये होते. विद्यापीठांतर्गत वेगवेगळे महाविद्यालय आहेत. भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. या पाठाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण काय सांगतात ते आपण पाहणार आहोत मुलांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर.
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न येतात. हे महापुरुष आहेत, हे विचारवंत आहेत. प्रत्येक स्पर्धा परीक्षेला महापुरुष आणि विचारवंत हे असतातच. कारण त्यांचा विचार, त्यांची फिलॉसॉफी अभ्यास केल्याशिवाय आपला पुढे जाता येणार नाही. कारण त्या माणसाने संपूर्ण आयुष्य विचारामध्ये, समाजकार्यामध्ये पूर्णपणे खर्च केलेले आहेत. म्हणून त्यांचा विचार करणं, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले आहेत, अनेक माणसं आहेत, महर्षी विरा शिंदे आहेत. तर या सर्वांचा, इतर आणि काही सर्व विचारवंतांचा, अभ्यासकांचा अभ्यास करावा लागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण भीमराव रामजी आंबेडकर आहे. त्यांचा जन्म 1891 मध्ये झालेला आहे. तर मृत्यू 14 एप्रिल 1956 रोजी झालेला आहे. यांचा जन्म आणि मृत्यू लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. विद्यापीठ परीक्षेत असेल किंवा स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन समाजाचे उद्धारक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जन्माला आले नसते, वंचित बहुजनांचा उद्धार झाला नसता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नाही, तर महामानव आहेत. महामानव असल्यामुळेच त्यांनी संपूर्ण सामान्य लोकांची, सामान्य माणसांची, वंचितांची, बहुजनांची, दीन दलित दुबळ्या लोकांची त्यांनी सेवा केलेली आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा असं आपल्याला म्हणावं लागेल. अनंत पैलूचा सामाजिक योद्धा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून कितीतरी पैलू आपल्या निदर्शनास येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका क्षेत्रासाठी, एका समाजासाठी, एका जातीसाठी, एका धर्मासाठी काम केलेले नाहीत. संपूर्ण देशासाठी, संपूर्ण भारत देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेले आहे. त्याचं उदाहरण म्हणजे भारतीय राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटना ही एका समूहासाठी, एका जमातीसाठी, एका जातीसाठी, एका राज्यासाठी त्यांनी लिहिलेली नाही. संपूर्ण भारतासाठी त्यांनी राज्यघटना लिहिली आहे. त्यांच्याच राज्यघटनेवर आज देश चालत आहे. कल्पना करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे. 1000 पुस्तकं, 1000 ग्रंथ लिहिण्यापेक्षा एकच ग्रंथ लिहा. तो ग्रंथ समाजाला, देशाला दिशा दिला पाहिजे, जगण्याचं बळ मिळालं पाहिजे, जगण्याची ऊर्जा मिळाली पाहिजे. 12 पुस्तकांना जन्म देण्यापेक्षा एकाच पुस्तकांना, एकाच लेकराला जन्म द्या, एकाच अपत्याला जन्म द्या. ते अपत्य इतकं समाजाच्या उपयोगी असलं पाहिजे, बस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटना म्हणजेच आपल्या देशाचा पवित्र ग्रंथ आहे. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व म्हणूनच अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पाठाच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कसे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतरही आपल्याला काही प्रत्यक्ष पाहता आलेलं नाही. त्यांचा पाठ अभ्यास करून, अध्ययन आणि अध्यापन करून तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फिलॉसॉफी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता अशा प्रकारची माणसं पुन्हा होणे नाही, शक्यच नाही मुलांनो. काळ इतका बदललेला आहे, वरचेवर बदलत चाललेला आहे. नुसता बदलत जात नाही, गतिमान होत आहे अक्षरशः. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगविख्यात
प्रज्ञावंत होते. प्रज्ञावंत म्हणजे काय मुलांनो? प्रज्ञावंत याचा अर्थ ज्या व्यक्तींचे विचार, ज्या व्यक्तींचं ज्ञान, ज्या व्यक्तींची व्यक्तीकडली माहिती समाजाच्या उपयोगी येते त्याला प्रज्ञावंत म्हणतात. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जगद्विख्यात प्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या दुःखाला वाचा फोडणारे एक पत्रकार होते आणि बहुजनांच्या दुःखाला वाचा फोडण्याचं काम प्रथमतः कुणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जन्माला आले नसते तर आजही बहुजन गुलामगिरीच्या चिखलामध्ये फसून बसले असते. त्यांच्यावर जी लादलेली गुलामगिरी आहे त्या गुलामगिरीतून ते मुक्त आणि स्वतंत्र झाले नसते. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या व्यक्तीमुळेच हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते पारतंत्र्यातून, गुलामगिरीतून, चालीरूढी परंपरेच्या जोखडातून ते बाहेर पडलेले आहेत. म्हणूनच बहुजनांच्या दुःखाला वाचा फोडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार होते. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र कार्यामुळे, योगदानामुळेच आपण त्यांना समताधिष्ठित समाज रचनेचे जनक असं म्हणतो. मुलांनो, समताधिष्ठित समाज रचनेचे जनक असं म्हणतो. सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये मिळाली पाहिजे आणि त्यांच्यामुळेच मिळालेली आहेत हे लक्षात असू द्या मुलांनो. आपण या देशातले सर्वच लोक नागरिक आहोत. एकाला एक न्याय, एकाला एक न्याय. गरीब श्रीमंत, उच्च नीच कनिष्ठ हा भेद होता कामा नये. आपण सर्वजण या भारत मातेचे लेकर आहोत, सुपुत्र आहोत. सर्व समांतर जीवन जगले पाहिजेत. मुलांनो, आता समांतर जीवन जगत आहोत आपण. समताधिष्ठित समाज रचनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच समानता आलेली आहे. स्त्री पुरुष समानता, गरीब श्रीमंत समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच भारतीय राज्यघटनेमुळे या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वविख्यात कायदे पंडित होते. त्यांनी लॉ केलेला होता, LLB केलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार मिळालेला आहे. मुलांनो, एवढं मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केलेलं आहे. भारतीय राज्यघटना त्यांचाच ग्रंथ आहे. भारतीय संविधान त्यांचाच ग्रंथ आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यांचाच ग्रंथ आहे. एवढं मोठं काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मेल्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटते की आपल्या देशामध्ये जी काही माणसं देशासाठी योगदान देतात ती जिवंत असताना त्यांना मान मिळत नाही, सन्मान मिळत नाही, त्यांचं कौतुक होत नाही. कारण जिवंतपणे जर अशा प्रकारचं जर कौतुक झालं त्या माणसाला समाधान वाटेल. आपण जे काम केलेलं आहे त्या कामाचं सार्थक झालेलं आहे. परंतु भारतामध्ये माणसं मेल्यानंतर मोठी होतात. त्यापैकी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांना त्यांच्या हयातीमध्ये ते जिवंत असताना जर भारतरत्न जर पुरस्कार मिळाला असता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वोच्च आनंद झाला असता. मुलांनो, भारतरत्न हा पुरस्कार भारतातला सर्वश्रेष्ठ हा पुरस्कार आहे. परंतु त्यांच्या हयातीत मिळालेले नाही, मरणोत्तर. तुम्ही आधी पहा, बऱ्याच लोकांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेले आहेत. बऱ्याच लोकांना मरणोत्तर मेल्यानंतर मिळालेले आहेत.
त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी सुद्धा आहेत, मरणोत्तर पुरस्कार मिळालेले. सचिन तेंडुलकर आहे, त्याच्या जिवंतपणे पुरस्कार मिळालेला आहे. सचिन तेंडुलकर भारतरत्न. लता दीदी आहेत, त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. जिवंतपणेच बरं का, ते हयात आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तीला मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. मेल्यानंतर तरी मिळालेला आहे. पण तो पुरस्कार त्यांनी थोडंच पाहणार आहे. त्यांना थोडंच पाहता येणार आहे. मी ज्या देशासाठी काम केलं त्या देशानं माझी दखल घेतलेली आहे, नोंद घेतलेली आहे. ते थोडंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलणार आहेत. परंतु आपल्या देशामध्ये माणसं जिवंत असताना मोठी होत नाहीत, मोठं केलं जात नाही. तुम्ही एवढ्या मोठ्या उंचीचे आहेत असं सांगितलं सुद्धा जात नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी म्हणण्यासाठी सांगण्यासाठी काम केलेले नाहीत, हे लक्षात असू द्या. कोणीतरी माझं कौतुक करावं, कोणीतरी मला पुरस्कार द्यावा, मी मोठा आहे म्हणून ओरडून सांगावं, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काम केलेले नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत होते, प्रतिभावंत होते. म्हणूनच त्यांनी केले. ही साध्या माणसाचं काम नाही मुलांनो, लक्षात असू द्या. जी माणसं साध्या माणसापेक्षा, सामान्य माणसापेक्षा वेगळी अलौकिक बुद्धिमत्ता असलेली माणसं असतात, म्हणून जी माणसं अशा काम करतात. कर्मवीर भाऊराव पाटील असतील, महात्मा फुले असतील, वीरा शिंदे असतील, लोकमान्य टिळक असतील, कोणाचे नाव घ्या मुलांना, महात्मा गांधी असतील. या लोकांची जीन्स वेगळी आहे मुलांना. ही माणसं स्वतःपेक्षा, कुटुंबापेक्षा देशावर प्रेम करणारी माणसं आहेत. तर आपण कोणावर प्रेम करतो, कशावर प्रेम करतो, या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित आहे. आपण फक्त आपल्यावर प्रेम करतो. आपल्यावर सुद्धा प्रेम करत नाही, आपण स्वतःवर सुद्धा प्रेम करत नाही. इतकी आपण स्वतःची सुद्धा हेळसांड करतो, आपला स्वतः सुद्धा कळत नाही. स्वतःवर जर प्रेम केलं असतं तर आपण निरोगी राहिला असतो, तंदुरुस्त राहिला असतो, निरोगी आणि निरामय आपण जीवन जगला असतो. अनंत आजार आहेत, हे दुखलं, ते दुखलं, ते दुखलं, हे दुखलंच. स्वतःवर प्रेम करायचे का? स्वतःसाठी वेळ द्या. व्यायाम करा, वॉकिंग करा, योगा करा, प्राणायाम करा. काय करतो आपण? काहीच करत नाही आपण. स्वतःसाठी सुद्धा काय करत नाही. त्या मोबाईलमध्ये महत्त्वाचा आणि अमूल्य वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या आरोग्याला जपा. आरोग्य, हेल्थ इज वेल्थ, याकडे तर लक्ष द्या. ठीक आहे, वाचन कमी केलं हरकत नाही, लेखन कमी केलं हरकत नाही, चिंतन कमी केलं हरकत नाही. आरोग्य जपा. तुम्ही देशासाठी काही करू नका, समाजासाठी काही करू नका, गावासाठी काही करू नका. अगोदर स्वतःसाठी करा, मग हळूहळू इतरांसाठी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे हा दृष्टिकोन विकसित कधी होतो? महाविद्यालयीन जीवनामध्ये होतो मुलांनो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे विचारवंत आहेत, प्रज्ञावंत आहेत, प्रतिभावंत आहेत, हे महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेले मुलांना, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये, सिनियर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेले आहेत. म्हणून अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारची उंची व्यक्त करणारे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. इसवी सन 1942 मध्ये देशाला स्वातंत्र्य 1947 मिळालेलं आहे. 15 ऑगस्ट 1947 इसवी सन 1942 मध्ये व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते. मुलांना पहा, काय व्यक्तिमत्व होतं, कल्पना करा. व्हाईसरॉय काउन्सिल म्हणजे इंग्लंडची, लक्षात घ्या. इंग्लंड आपल्या देशावर जे 150 वर्ष राज्य केलेले आहेत ते इंग्रजाच्या इंग्लंडमध्ये 1942 मध्ये व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते. मुलांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय सामान्य परिस्थितीतलं व्यक्तिमत्व आहे. एकाच रूममध्ये, त्याच रूममध्ये संसार, त्याच रूममध्ये सरपण, त्याच रूममध्ये शेळी, सगळं काही एकाच रूममध्ये.
अतिशय सामान्य परिस्थिती असताना सुद्धा सामान्यपासून मात करून शून्यातून विश्व निर्माण करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कल्पना करा. आणि आपण माझी परिस्थिती नाही, माझी परिस्थिती रडत असतो मुलांना. आपण माझी परिस्थिती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा तरी आपली चांगली परिस्थिती आहे मुलांना. त्यांना एकच रूम होती. आपला एक तरी रूम नाही, आपला दोन तरी, कमीत कमी 2 तरी आहेत, आपला 3 तरी आहेत. काही विद्यार्थ्याचं भलं मोठं घर आहे, गडगंजी संपत्ती आहे, शेती आहे, सर्व काही आहे. मग आपण काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करू शकतात, तर आपण का करू शकत नाही? आपल्या आता सगळ्या गोष्टी, सगळ्या सुविधा आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये कुठल्याच सुविधा नव्हत्या. तरी सर्व असुविधेवर, अपरिस्थितीवर बाबासाहेब आंबेडकरांनी मात केली आणि ते भारतरत्न आज देशाची झालेली आहे. असं काहीतरी केलं पाहिजे मुलांना. अप्राप्त परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि जगासमोर एक आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे मुलांना. आणि एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री होते. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा पहिली निवडणूक झाली. कधी झाली मुलांना पहिली निवडणूक? लोकसभेची पहिली निवडणूक कधी झाली? 1952 मध्ये झालेली आहे. 47 ला आपण स्वतंत्र, 52 मध्ये निवडणूक झालेली आहे. आणि तेव्हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पहिल्या लोकशाही निवडणुकीमध्ये स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री म्हणून झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नियतकालिकाचे संस्थापक, संपादक आहेत. ही नियतकालिका यासाठी काढलेली आहेत की माझ्या बहुजन समाजामध्ये जी काही अस्वस्थता आहे, जी चीड आहे, वेदना आहे, नकार आहे, विद्रोह आहे आणि अनेक वर्षापासून त्यांच्या मनामध्ये तो गाळ साचलेला आहे, ती मरगळ तो दाबून ठेवलेला आहे. ही वेदना, दुःख लेखणीच्या माध्यमातून व्यक्त झालं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे. पण त्या काळामध्ये अस्पृश्य लोकांचा विचार वर्तमानपत्रातून छापले जात नव्हते. जी काही वर्तमानपत्र होती पूर्ण सवर्णांची वर्तमानपत्र होती, ब्राह्मणांची वर्तमानपत्र होती. मग बहुजनांचा एखादा लेख, एखादा विचार, एखादा आत्मकथन त्यामध्ये पब्लिश केलं जात नव्हतं, प्रकाशित केलं जात नव्हतं. आणि म्हणूनच आपला बहुजन समाज मोकळा झाला पाहिजे, व्यक्त झाला पाहिजे, हलका झाला पाहिजे, तो बोलता झाला पाहिजे, त्याला मांडता आलं पाहिजे, दुःखाला वाचा फोडता आली पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक नियतकालिकांची सुरुवात केलेली आहे मुलांना. आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियतकालिका आहेत. या नियतकालिकेचे संस्थापक, अध्यक्ष, संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यामध्ये जनता नावाचं नियतकालिक आहे, समता आहे, मूकनायक आहे, बहिष्कृत भारत आहे, प्रबुद्ध भारत आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतात मुलांनो, लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतात. मी पुन्हा सांगायला, जनता हे नियतकालिक खालीलपैकी कोणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. समता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. बहिष्कृत भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. प्रबुद्ध भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. मुलांनो, याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आपण डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा स्वप्न पाहायला लागतो. डिग्री घेत असतानाच स्पर्धा परीक्षेचं स्वप्न पाहायला शिका. नुसतं पाहूच नका, प्रत्यक्ष साक्षात उतरण्यासाठी प्रयत्न करा. या दिशेने तुम्ही वाटचाल केलात तर डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर 100% तुम्ही MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षा पास होऊ शकता. मुलांना, बरेच विद्यार्थी वेळ निघून गेल्यानंतर स्पर्धा परीक्षा स्वप्न पाहतात. बाबा रे, तुझा जो अभ्यासक्रम आहे BA फर्स्ट इयरचा,
बी सेकंड इयरचा, बी थर्ड इयरचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून त्याची रचना करण्यात आलेली मुलांना. अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. स्पर्धा परीक्षा सेट नेट, प्राध्यापक होण्याच्या ज्या 2 परीक्षा आहेत सेट आणि नेट, सर्वच जगातल्या स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून तशा पद्धतीने अभ्यासक्रमाची निश्चिती करण्यात आलेली आहे. कुठलाही अभ्यासक्रम हा असा कुठून तरी उचलून आलेला नसतो. स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारची रचना आणि संरचना करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी काही ग्रंथ लिहिले आहेत मुलांना. भारतीय राज्यघटना, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी लिहिलेलं आहे? असे कितीतरी प्रश्न आहेत मुलांना. इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी लिहिलेले आहेत? लिहून कधी पूर्ण झालेलं आहे? देशाला कधी समर्पित केलेलं आहे? आणि ही इंडियन कॉन्स्टिट्यूशन लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती वेळ लागलेला आहे, किती कालावधी लागलेला आहे? 2 वर्षे 11 महिने 17 दिवस इतका वेळ लागलेला मुलांना. इंडियन कॉन्स्टिट्यूशन लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्षे 11 महिने 17 दिवस इतका वेळ लागलेला आहे. असे कितीतरी प्रश्न स्पर्धा परीक्षा म्हणून ओरड करतात मुलांनो. स्पर्धा परीक्षेची वेगळी तयारी करण्याची आवश्यकता नाही, हे लक्षात असू द्या. वेगळी तयारी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही ज्या वर्गामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात, ज्या वर्गात तुम्ही प्रवेश घेतलेला आहे, ज्या वर्गाचा अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम मन लावून अभ्यास करा. वेगळी तयारी करायची गरज नाही मुलांना. हे तुमचं चुकायला, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. तुम्ही चुकायला लागलात. काकात कळसाण गावाला वळसा, अशा प्रकारची सध्याच्या तरुणांची अवस्था झालेली आहे. सगळे काय तुमच्या जवळ आहे. पुण्याला, मुंबईला, हैदराबादला, दिल्लीला जाण्याची अजिबात आवश्यकता. तुम्ही जिथे आहात, ज्या गावामध्ये शिक्षण घेतात, ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात, त्या महाविद्यालयाचं शिक्षण तुम्ही रेग्युलर अपडेट दररोजच्या दररोज तासिका करणे, जर अशा पद्धतीने केला तर तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सहज होऊन जाते मुलांना. स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा BA फर्स्ट इयर हा बेस आहे, पहिली पायरी आहे मुलांना. स्पर्धा परीक्षा 3च पायरी आहेत मुलांना, लक्षात घ्या. फर्स्ट इयर 1 पायरी आहे, सेकंड इयर 2री पायरी आहे आणि थर्ड इयर 3री पायरी. हे 3 पायऱ्या तुम्ही मजबूत बसवण्याचं काम करा. इतकं मजबूत, कितीही जर उड्या मारला तुम्ही तिथून हल्ला नाही पाहिजे, डुल्ला नाही पाहिला. इतकं मजबूत कॉन्क्रीट करण्याचा प्रयत्न करा. 100% यश आपलंच आहे मुलांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी काही ग्रंथाची त्यांनी निर्मिती केलेली आहे. कास्ट इन इंडिया, हू वेअर द शूद्राज, थॉट्स ऑन पाकिस्तान, बुद्ध अँड हिज धम्म, प्रॉब्लेम ऑफ रुपीज. मुलांना प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी PhD मिळवले. रुपयाचं प्रॉब्लेम ऑफ रुपीज, रुपयाचं महत्त्व, रुपयाचं अवमूल्यन, अशा प्रकारचे ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. या पाठाचा आणि लेखकाचा आपण परिचय या ठिकाणी करून घेतलेला आहे. प्रत्यक्ष पाठाला आपण उद्या तासाला सुरुवात करूया.